आतापर्यंतची जे रेस्क्यू ऑपरेशनची आहे त्याच्यामधले 12 लोक जे अडकले होते त्याच्यातले आपण सर्व काढलेत. अजून आपलं काम चालू आहे, पण त्याच्यातले 6 लोकांची अनफॉर्च्युनेटली दुर्दैवी मृत्यू झालेली आहे. कल्याण में इमारत का स्लैब ढहने से 6 लोगों की मौत और 6 जख्मी। कल्याणपुर के चिकनीपाड़ा में स्थित सप्तशृंगी नामक जर्जर इमारत का स्लैब गिरने से एक बड़ा हादसा हुआ। इस हादसे में 6 लोगों की मौत हो गई, जबकि 6 लोग घायल हो गए। यह घटना आज दोपहर की है। मृतकों के नाम प्रमिला साहू उम्र 58 साल, नामस्वी शेलार उम्र 2 साल, सुनीता साहू उम्र 37 साल, सुजाता पाड़ी उम्र 32 साल, सुशीला गुजर उम्र 78 साल और वेंकट चौहान उम्र 32 साल। वहीं घायलों के नाम हैं विनायक पाड़ी उम्र 4 साल, शार्विल शेलार उम्र 4 साल, अरुणा गिर नारायण और यश सिरसागर उम्र 13 साल, श्रद्धा साहू उम्र 14 साल और निखिल खरात शामिल है। घायलों का इलाज निजी अस्पताल में चल रहा है। फायर ब्रिगेड की टीम ने इमारत में फंसी 2.5 साल की बच्ची को सुरक्षित बाहर निकाला। ये इमारत जर्जर घोषित की गई थी और इसमें 50 परिवार रह रहे थे। नगर निगम के सहायक आयुक्त सचिन तामखेड़े ने इस इमारत को बारिश से पहले ही नोटिस दिया था। इस घटना की जानकारी मिलते ही केडीएमसी के आयुक्त अभिनव गोयल और पुलिस उपायुक्त अतुल झेंडे घटनास्थल पर पहुंचे। इस इमारत के आसपास के क्षेत्र में घनी आबादी है, जिससे राहत कार्य के काम में परेशानी हो रही थी। बिजली आपूर्ति बंद कर दी गई थी और बारिश के कारण भी राहत कार्य में देरी हो रही थी। नगर निगम प्रशासन ने आसपास की चालों में रहने वाले 200 लोगों को नूतन विद्यालय में रहने की व्यवस्था की। चालू आहे का काय माहिती द्याल? जसं की आपल्याला माहीत आहे, आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत कल्याण पूर्व या ठिकाणी सप्तशृंगी कोऑपरेटिव्ह सोसायटी अंतर्गत जी बिल्डिंग होती त्याच्यातला एक भाग मधला स्लॅब खाली पडल्यामुळे 12 लोक अडकले होते. त्याच्यातलं अजून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. जवळजवळ 3 तासपासून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. त्याच्यामध्ये महानगरपालिकाची सगळी टीम, लोकल प्रशासनची टीम, महसूल प्रशासन, आरोग्य प्रशासन, माननीय आमदार गायकवाड मॅडम, इतर लोकप्रतिनिधी, सर्व नागरिकही इथे उपस्थित आहेत. त्यांच्या सहकार्य लाभत आहेत. सिव्हिल डिफेन्सची ही टीम आपल्यासोबत आहे. विशेष करून TDRF ठाणे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स यांची एक विशेष तुकडी इथे येऊन आपली मदत करत आहे. आतापर्यंतची जे रेस्क्यू ऑपरेशनची आहे त्याच्यामधले 12 लोक जे अडकले होते त्याच्यातले आपण सर्व काढलेत. अजून आपलं काम चालू आहे, पण त्याच्यातले 6 लोकांची अनफॉर्च्युनेटली दुर्दैवी मृत्यू झालेली असा प्राथमिकदर्शनी आपल्याला कळते. त्यांना आपण रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवलेलं आणि पुढची कारवाई त्यांच्या डॉक्टरमार्फत होईल. आणि उरलेले जे 6 लोक आहेत ते आज रोजी ते ट्रीटमेंटवर विविध ठिकाणी विविध हॉस्पिटल्सवर त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे. सर, ही या बिल्डिंगसुद्धा धोकादायक बिल्डिंग होती असं समजतं, काय नक्की माहिती आहे, काय सांगाल? जे आपले C1 C2 कॅटेगरी आपण महानगरपालिकामार्फत घोषित करतो त्याच्यामधली हे सध्या इमारत नव्हती. पण तरी आपण मागे प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी म्हणून आवाहन केला होता की प्रत्येकाने त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं. म्हणून तसे यांना आपण एक हे केलं होतं, कळवलं होतं की स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं राहील. मात्र जे प्रथम निदर्शनी माहिती असं कळतं की आतलं स्लॅबच्या काही डागडुजी आणि ते चालू होतं आणि चालू असताना हे घटना घडली असं कळतं. थँक्यू सर.